भारताकडून हवाई हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पाकिस्ताननं आपल्या हवाई क्षेत्रात जॅमर तंत्रज्ञान बसवलं असून चीनी बनावटीची ड्रॅगन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली देखील तैनात केली। 2019 मध्ये झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या आठवणीही पाकिस्तानच्या मनात ताज्या आहेत। त्यामुळे पाकिस्ताननं तातडीनं भारतीय सीमांवर एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली। पाकिस्तानच्या ताफ्यात चीनी बनावटीची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ज्या जॅमर्सद्वारे भारतीय विमानं आणि ड्रोन नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आणि रडार सिग्नल्स अडवण्याचा प्रयत्न होईल। याशिवाय पाकिस्ताननं चीनी बनावटीची अत्याधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली FD-2000B LOC जवळ संवेदनशील भागांमध्ये तैनात केले। ही प्रणाली अत्याधिक उंचीवरून येणाऱ्या फायटर विमानांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम असल्याचं मानलं जातं। फायनान्शियली आपण स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला त्याचा विशेष फरक पडणार नाही, पण पाकिस्तान्यांना जे आपण आता केलाय त्यांना याचा फायनान्शियली बराच फरक पडेल। ज्या काही एअर डिफेन्सच्या युनिट आतमध्येही असतात त्यांना सुद्धा बॉर्डरशी बोलवण्यात येतं आणि एक लेयर्ड प्रोटेक्शन करण्यात येतं। जितके तुमच्याकडे रिसोर्सेस असतील, जितकं सामुग्री तुमच्याजवळ असेल तेवढंच तुम्ही काम करू शकाल। तर जी काही सामुग्री एअर डिफेन्सची त्यांच्याजवळ अवेलेबल आहे, जसं सेन्सर्स, रडार्स, माणसं, इंटेलिजन्सची लोकं, ही सगळी त्यांनी आता तैनात केली आहे, कारण त्यांना एक हवाई हमलासुद्धा अपेक्षित असणारच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।